आज मी 11 गुरुवार व्रताला सुरुवात केली आहे. मनात एक वेगळी शांतता आहे, कारण हे फक्त व्रत नाही, हा माझा स्वामींवर असलेला विश्वास आहे. 11 गुरुवार व्रत, मी हे व्रत एका खूप मोठ्या इच्छेसाठी सुरू केलं होतं, संतान प्राप्तीसाठी. प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं, तिच्या आयुष्यात एक दिवस छोटंसं बाळ यावं, त्याच्या छोट्या हातांनी तिला आई म्हणून हाक मारावं. पण काही लोकांच्या आयुष्यात हा प्रवास खूप कठीण असतो. लोकांचे प्रश्न, डॉक्टरांच्या ट्रीटमेंट्स, रिपोर्ट आणि रात्री रडून काढलेल्या असंख्य रात्र, आणि मनात सतत एकच प्रश्न, देवा माझी वेळ कधी येणार? मी सुद्धा हे सगळं अनुभवलं आहे. बाहेरून हसत होते, पण आतून पूर्ण तुटलेली होते. आणि मग एक दिवस मी स्वामींच्या चरणी बसली, सगळं त्यांच्यावर सोपवलं आणि श्रद्धेने गुरुवार व्रताला सुरुवात केली. त्या दिवसापासून मी फक्त एकच गोष्ट केली, प्रत्येक गुरुवारी मनापासून नामस्मरण आणि स्वामींवर पूर्ण विश्वास. श्री स्वामी समर्थ हा जप माझा आधार झाला. हळूहळू मन शांत व्हायला लागलं, नकारात्मक विचार कमी झाले आणि मला आतून जाणवायला लागलं की महाराज माझ्या सोबत आहेत. आणि मग अगदी चमत्कार झाला. ज्या आनंदाची मी इतक्या वर्ष वाट पाहत होते, तो क्षण माझ्या आयुष्यात आला. मला संतान प्राप्ती झाली आणि त्या दिवशी मला एक गोष्ट पूर्णपणे समजली, स्वामी कधीच आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाही. कधी वेळ लागतो, कधी परीक्षा असते, पण योग्य वेळ आली की महाराज आयुष्यात अशा प्रकारे कृपा करतात की ती सांगायलाच नको, की आपल्या डोळ्यामध्ये नेहमी पाणी येतं. आज मी जे आहे, जे सुख आयुष्यामध्ये आहे, ते सगळं स्वामींच्या कृपेने. म्हणूनच आज प्रत्येक गुरुवारी नम्रपणे त्यांच्या चरणी बसते. आणि हे व्रत फक्त इच्छा पूर्ण करणारं नाही, तर स्वामींशी जोडलेलं नातं आहे. जर एखादी गोष्ट खूप दिवसापासून वाट पाहत असाल, तर एकदा श्रद्धेने 11 गुरुवार नक्की करून बघा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त इच्छा नाही, तर विश्वासही तितकाच मोठा असावा लागतो. कारण जिथे श्रद्धा असते, तिथे स्वामींची कृपा ही नक्की होते. मीही हे 11 गुरुवार व्रत करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ. कारण आपल्या स्वामींची कृपा अगाध आहे. ज्यांच्यावर स्वामींची कृपा झाली, ज्यांना अनुभव आला, आज त्यांचे डोळे पाणावलेले आहे. कारण महाराजांची कृपा, महाराजांची लीला आपल्या समजण्यापलीकडे आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.